आज दुनिया कोणामुळे चालू आहे? आज तुम्ही डबल मारा बिंदास करतात कोणामुळे? त्याच्या पाठीमागे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ती आदिमाया शक्ती म्हणजे ती आदिमाया शक्ती म्हणजे महिला, तीच भगिनी, तीच माता. माता आणि माती एका वेलंटीचा फेरव. लाडक्या बहिणी फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला काय? मंदिरात गेलो, आराधना मंदिरात, अर्चना मंदिरात, पूजा मंदिरात, ज्योती मंदिरात महिलांना आरक्षण आहे. देवळात गेलो तरी त्यांना पुरुषांना काय? समीर कदम तुला काय? घंटा. ही बारकीची पळी आहे. घंटा वाजव, घंटा जायच्या थान. समीर कदम कळे उगाच नाही. स्वयं स्वयं बाबा सन्माननीय. या ठिकाणी अनेकांनी आम्हाला बक्षीस दिलेलं आहे. कदाचित कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपा करून सांगा. बाबा मोरे, बाबा भोरे या माऊलीकडनं 501 रुपयाचं, दोन्ही बोना 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. आणि अतिशय भजनप्रेमी आहेत ते. बुवा काय पैसा पैसा पैसा, 50 रुपये राहिले माझे, 50 रुपये राहिले, 50 रुपये राहिले, पैसा पैसा आज आहे उद्या नाही मिळणार. ते काळजी करू नको, 50चे 100 देणार मी. हे राहिल्याबद्दल म्हणलं ते व्याज देतो. हे एक्स्ट्रा आता माझे तुझ्यावर वाढलेले 50 पण बुवा पैसा 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 माझा माझा यमाचा खाजा. कोरोनाच्या संकटात कोण कधी मेला, शेवटचं दर्शन पण नाही झाला बुवा. बँकेतले पैसे बँकेतच राहिले. तुझे कसले 50? कोण नाही कोणता डाळ भात लोणचा लिहून घ्या बुवा. 50 करोड तो एखाद्याचा बंगला असला ना, 50 करोडचा, तरी मेल्यानंतर त्याची शेवटची आंघोळ त्याच्या खळ्यातच घालणार, बंगल्यात नाही. बंगल्यात आंघोळ नाही. असा एक तरी माणूस दाखवा 50 करोडचा बंगला आहे मालक, आणि तो मालक मेल्यानंतर त्याला बंगल्यासहित जाळला. असं एक तरी दाखवा. नाही मिळणार. त्याची व्यवस्था नदीच्या बाजूला पत्रे बांधून केलेली असते. म्हणून बुवा हे पैसा पैसा करू नका. हे सगळा खेळ आहे, 2 दिवसाचा बुडबुड आहे जीवन आपलं. त्याच्यामुळे 50 आता माझे 50 एक्स्ट्रा आहे. तिकडे कणकवलीला म्हणतात ए पेटवा, राजापूरला म्हणतात ए उडवा, तिकडे रत्नागिरीत म्हणतात ए खल्लावा. आणि तुम्हाला तिकडे कोण अलिबागला कोण भेटले? रायगडला डांबर घाला, डांबर लावा. त्या दिवशी मला अलिबागला भेटला असं झाला आणि 20 रुपये बक्षीस दिला. आणि मला सांगतो चव्हाण बुवा, समोरच्या बुवाच्या मुळात हात घाला. मी त्याला 20 रुपये अधिक दिले, टोटल 40. हे घे तुझं तूच घालून घे. तो रातभर घालत राहिला, परत आला नाही. तसा तो तुमचा परत आला नाही. आज मला सांगा, डबल काचेचो चष्मो माका बाजूवाली दिसत नाही चष्मो लावल्यामुळे. आज ज्यांनी चष्मो लावलं त्यांना ही डबलवाली चितक्यात पडली. ह्या पोरग्याला तो बिचारो, हो हे दोघे जण कदंब, दोघे पण बिचारे चष्मे लावले. तो लहान मुलगा, तो आता सांगणार, तो दाताडो बुवा होतो ना, बाद, तो बाद बुवा बाद, पण तो जाडोसो होतो ना. अरे मला परी किती रुपये उडावे. माझे छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले बुवा, फक्त 50 वर्ष. आणि आता छावा दाखवा. आता तुम्ही म्हणतात पिक्चर छावा दाखवा. हो छावा बघतील, पण त्यांच्या तोंडात मावा असतो ना, तो छावा कसा बघणार?
चपकोवर तोंडात मावा. काय पिढी बघा व्यसनाधीन होत चाललेली आहे. एखादा 70 वर्षाचा एक पूर्वीचा काळ होता, वयस्कर माणूस समोर आला ना, खुर्चीवर बसलेला विद्यार्थी किंवा मुलगा उठून खाली बसायचा आणि त्यांना जागा द्यायची. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. या कलियुगामध्ये मान सन्मान सगळं गेलं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या समोर जाऊन ही आताची कॉलेजची मुलं ते विमल पाकिट फोडतात, दुसरा एक पाकिट त्याच्यात टाकतात आणि काय सांगतात, ओ काका, ओ काका. मग काका म्हणतो, हे काय हलवतोस? मग तो सांगतो, मी हल्ली असंच हलवत असतो. तेव्हा काका सांगतात, ह्या हलवल्यामुळे तुझी तब्येत खराब झालेली आहे. ही तब्येत खराब होण्याचं कारण हलवणे आहे. गुटखा गुटखा भाऊ मावा असं खातात आणि हलवतात. का हलवतात? आम्ही काय खात नाही, आम्ही खात नाही. तुम्ही म्हणतात ते स्वयंपाक बुवाकडे तुम्ही कधी गेला? मी त्या बुवाबाजींकडे मी जात नाही. बुवांवर मी कधी विश्वास ठेवत नाही. बुवा कोण? बुवा कोण? खरे बुवा कोण असतात त्यांचे बुवा. अरे रामदास स्वामी जे छत्रपती शिवरायांचे गुरु होते ते खरे बुवा. तुम्ही आम्ही कोण? म्हणून बुवा एक गाणं म्हणतो, बुवा पैशासाठी, पैशासाठी जग काय कुठे चाललंय. या जगात बुवा सगळं विकत घेता येतं. या जगात सगळं विकत घेता येतं, पण आपले जन्मदाते आई वडील मात्र किती पैसे द्या, खरे आई वडील तुम्हाला मिळूच शकत नाही. बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. मिळूच शकत नाही. सगळं विकत घेता येईल, आई वडील नाही. एकदा गेले ना, गेल्यानंतर मग फोटो लावा, पंढरपूरला जावा, अस्थि विसर्जन करा, गाणगापूरला जा, काय फायदा नाही. माझ्या बाबांना हे आवडायचा, माळ घाला, पितृपक्षामध्ये जेवण द्या, जेवणारे जेवणार, आळा मारणार, निघून जाणार, परत जाताना नाव ठेवणार, भाजीमध्ये मीठ नव्हता. बरोबर ना? हे रंगलेला गालाचे बुके घेणारे लोक आहेत बुवा. या जगात कोण कोणाचा नाही. ज्याचे आई वडील आहेत ना तो सर्वात श्रीमंत. ज्याचे आई वडील घरात आहेत, म्हातारे असू देत, अशिक्षित आहेत चालतील, शेतकरी आहेत चालतील, पण ज्या घरात वयस्कर माणूस म्हातारा आहे त्यालाच घर पण म्हणतात. त्या म्हाताऱ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तू पण म्हातारा होणार, तुला पण चष्मा लागणार, तुला चष्मा लागणार. बाजूवाली दिसत ना, काय ते काय रवा लाडू आहेत ते काय. पण प्रेमळ माणूस, आई शपथ देव माणूस. देवा शपथ गणपती आम्ही आणून बघा 10 दिवस सेवा करतो, 5 दिवस 7 दिवस. गणपती गेल्यानंतर त्याच पाटावर ह्यांना बसवावं देवाशी. 10 दिवस सेवा करावी आणि 11व्या दिवशी अतिशय गोड माणूस. ह्या गालात मारला ना हा गाल पुढे करणार. इतका सज्जन माणूस आहे. हा गालात मारला हा गाल पुढे करणार. पुढून मारलात ना पुढून तर नाही. माझे पावसकर बुवा काय दारुड्याला पण बेवड्या किंमत नाही ना. बेवडाच मान नाही ना. बेवड्यात मान हा बेवड्या. त्यांचा डायलॉग फेमस झालो जिकडे तिकडे तोच डायलॉग बोलतो. आज पावसकर म्हटल्यानंतर हसरा चेहरा. तुम्ही म्हणता हसरा, त्यांचा हसरा चेहरा आहे. लोकांना हसवतात बुवा, पण नको त्यावेळेला ते हसत नाही. तुम्ही म्हणताच कायमची असतात. म्हणजे समोर कोण मेला, समोर मयत आहे तरी ते हसतात. समजा समोर कोणतरी मेला आहे आणि लोक रडत आहेत, हा जा तिथे जाऊन हो लोक मारतील हो. असं नाही. आमचे समीर कदम बुवांचं काय झालं सांगते. जरा माझ्यापेक्षा लहान आहेत वयाने, त्यांचं वय तसं आहे. तुम्ही समजता तेवढे लहान नाहीत ते. तुम्ही सगळे समजता ना. उंचीवर जाऊ नको. 2 मुलाचा बाप आहे तो. पावर लागते.
तर ताकद असती तर हे माझ्या बाबा तू बुवा सुद्धा कमी नाही. बुवा त्यांचा हसरा चेहरा जाऊ नका. आमच्याकडे माझ्या एका मित्राची ना आई वारली हो. माझ्या मित्राची आई वारली. खरं सांगतो ही झालेली गोष्ट आहे. माझ्या मित्राची आई वारली म्हणून सांत्वन करण्यासाठी मी 10-12 दिवसानंतर तिथे गेलो. 10-12 दिवसानंतर हाक मारायला जातो आपण ना. आपली संस्कृती आहे. कोणतरी मेल्यानंतर बाबा हाक मारायची जाऊन आचारून यायचं. म्हणून तिथे गेलो. हाक मारली. काय बाबा तो मुलगा रडत होता. मुलगा तर माझ्या जोडीला होते समीर कदम बुवा माझ्याबरोबर. माझ्याबरोबर म्हटलं चला येता तर चला. मी हाक मारली त्याला. बाबा रडू नको. आई वयस्कर झाली. आज नाही उद्या ती जाणारच होती. तुझी आई ती माझी आई. तुझी आई ती माझी आई. रडायचं ना बाबा. तुझी आई ती संपूर्ण वाडीची गावाची आई होती. संपूर्ण या गावाची आई होती. म्हटलं रडायचं नाही. प्रत्येकावर संकट येणार. ही संकट प्रत्येकाला येतात. घाबरू नकोस. मी सांत्वन केला. याने बघितलं ते. आम्ही निघालो. कर्मधर्म संयोगाने 8 दिवसानंतर बुवांच्या मित्राची बायको वाढली. बुवांच्या मित्राची बायको वाढली आणि बुवाने मला सांगायचं की नाही. मला न सांगता ते सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तो बिचारा मित्र रडतोय. माझी चंपा गेली. माझी कॅटरीना कैफ गेली. माझी आलिया भट सारखी दिसत होती ती गेली. मी कंगाल झालो. रडतोय. हा माणूस तिथे गेला. हाक मारली. का घाबरू नको. अरे बाबा टेन्शन नाही घ्यायचा. अरे तुझी आई तुझी बायको तुझी बायको ती या सगळ्या वाडीची बायको. तुझी बायको ती वाडीची बायको होती. हे म्हटल्यावर लगेच त्याने बाजूला स्वटका होता दांडका त्याने काढला. हे दांडका बघून सुद्धा थांबले नाही. परत म्हणतात तुझी बायको ती रपा रोग 4-5 लावले सटासट आणि तिथपासून दाताचा जो होल पडलेला तो तोडतो. जिंदगी गोल है दुनिया गोल है. समीर कदम बहुत खोल है. बीच में दांत के बीच में होल है. देते दात पुढे त्याका 4 बिस्किटचे पुढे. कुठले बिस्किट खात तू? पार्ले. तू हे काम कर. पार्ले नको का तू. पण अतिशय बुवा प्रेमळ. माझा आणि त्यांचं नातं हे डबल बारी पुरतं बोलतो आम्ही. पण बारी संपली ना एकमेकाला गळा भेट देऊन अक्षरशः मगाशी माझं नाव घेताना जेव्हा वैभववाडीमध्ये मला आशीर्वाद बुवानी दिला असं म्हणाले समीर कदम बुवा. असं बोलले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ही सुद्धा वृत्ती माणसामध्ये असावी. आणि माझा लक्ष होता समीर बुवांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे कुठेतरी माणुसकी कुठेतरी केलेल्या उपकाराची जाणीव असणारी व्यक्ती म्हणजे समीर कदम बुवा. जाणीव आहे का माणसाला. नाही काय काय बुवा असे आहेत ना समोरच्या बुवाचं नाट मोडून टाकायचं. परत नाही भेटला तरी चालेल असे पण नाही. ते बरोबर नाही. म्हणून हा 3 तासाचा खेळ आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी बुवा लोकांना हसवायचं म्हणून तुमच्यासाठी गाणं एक म्हणतो. तुम्ही माझ्या आवडीचे बुवा. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है.
व खरोखर मी ना प्रेमाने सांगतो, तुमच्यावर बारी करताना एक चुरस चांगली होते, चुरस. मी भजन सम्राट भगवान लोकडे बुवा, भजन सम्राट मुनगेकर बुवा, श्रीधर मुनगेकर, लक्ष्मण गुरव यांच्यासारख्या महान बुवांबरोबर बऱ्या डबल बाऱ्या केल्या मी बुवा. खरोखर माझं भाग्य मी समजतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून आज समीर कदम बुवांबरोबर सुद्धा बारी करताना तो एक आनंद वेगळा मिळतो. फक्त बुवा पैसा म्हणजे हे नाही, पैसा म्हणजे सगळं नाही. मगाशी ते मागसून बोलतं 251 रुपये काय कमी झाले का तुम्ही आता अजून काय देताय का, अजून काय देताय का, एवढं पण बुवा नाही हो. हे नशिबात आहे ते. एक काम करा, एक रुमाल घ्या आणि त्या बाजूने फिरून या. एवढा लाचार नाही कधी व्हायचा, एवढा लाचार नाही. प्रारब्धात आहे ते मिळणार. म्हणून बुवा ऐकायला मिळते का हो? ही जुनी गाणी दुर्मिळ झाली. आज मला आनंद वाटला. रत्नागिरीचेच आमचे बुवा, त्यांचं नाव घेताना गर्वाने छाती स्वाभिमानाने फुलते. ते आमचे गौरव पांचाळ बुवा, त्यांची मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सुरेल गोड गळा जिवंत परशुराम बुवा पांचाळ गातात असा भास होतो त्या ऐकताना. आणि त्यांचे शिष्य उदय आपला, त्यांचे शिष्य अनेक मंडळी इथे आलेली आहेत बुवा. ते ऐकायला इथे नाही, मुंबईला आहे, पण चांगल्याची आठवण नेहमी चांगली येते ना. चांगलं करून ठेवा बुवा, चांगल्याची आठवण. तुमची पण आठवण येईल. रात्री 12च्या नंतर करतो. म्हणून बुवा तुमच्यासाठी रडू नको बाळा, माझा आवाज वाढवा. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, गणपतीला 57 सिंगल बाऱ्या. मोठेपणा किंवा गर्व नाही, लिहिणं तरी सांगतो. माझ्यापेक्षा बुवा आहेत भरपूर. गणपतीला 57 सिंगल बाऱ्या, 3 डबल बाऱ्या, 9 रात्रामध्ये 9 दिवस 9 डबल बाऱ्या. आणि आज इथे परवा कणकवली लगातार डबल बाऱ्या. हीच माझी मंडळी, एवढीच मंडळी. एकटा बुवा काही करू शकत नाही, तबलजी हेच असतात. ही माझी मंडळी. हे आता खायचे पोरगे आहेत, त्यांना कुठेही लावायला सांगा. आवाज 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 जागेवर लावणार. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा,
वाटते ना लगीन लावणार 5% तुमका म्हणतो आणि मग हनीमूनला मग काय हॅलो दोन चरादी ते गाजली कोकण पुण्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हा देश संपूर्ण देश त्या घटनेवर चाललाय म्हणून बघा त्यांची आठवण करणं ही काळाची गरज आहे. बघा आमचे परशुराम बुवा पांचाळ नेहमी गजरामध्ये म्हणायचे गुलाब राजा बसोडीशी आशरी सांगतो क्षणभंगुर हे जीवन फुले तुम्ही भांडू नका. हरे राम हरे राम चंद्रकांत कदम ते चंद्रकांत कदम आणि हे 12च्या नंतर ते समीर कदम. सकल्या नकल्या यसल्या सुसल्या आज धरल्या चोरा बस आज सोडायचो ना यशोदीचा पोरा बस आज सोडायचो ना. सोडायचो ना
भाषेमध्ये ज्यांनी कदमबाबांची भजनं बघितली ना त्यांना माहिती आहे भाषेमधलं ते वचन होतं, हे विजय वाजव, आवाज बंद. मर्द्यानी भाषा होती, मर्द्यानी. नाही ते काय काय असे पण आहे. कदमबाबांची भाषा एक वेगळी स्टाईल. विलास पाटील बुवा म्हटलं ते एक स्टाईलच होती. ज्याने लंडनमध्ये संगीत दिलं ते गावखडी रत्नागिरीचेच विलास पाटील बुवा. जरा टाळ्या वाजवा मोडली. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. बघा त्यांची स्टाईल होती बघा. पंढरीच्या वाळवंटात खेळ तुझे दसा, होते की नाही कधी बघा याची स्टाईल ती. परशुराम बुवा काय ती स्टाईल गुलाबराजा मगाशी ते सांगितले त्यांचा तो गजर एवढा गाजला. तू सुख करता बाप्पा मोरया. आमचे चिंतामणी पांचाळ आमचे गुरु. राम नाम घ्या, राम नाम, राम नाम घ्या, राम नाम घ्या, राम नाम, राम नाम घ्या, राम नाम घ्या, राम नाम, राम नाम घ्या. ओ उतारा बसतारा, उतारा बसतारा, आतारा विकारा. मी खूप कर भजनाचा काशीराम बरबुआ. एक कावळ्याने गरुडाची केली, आता होतील तुम्ही आम्ही परत होऊ शकतो पण त्यांची सरस आम्ही करू शकत नाही. त्यांच्या चरणाशी आपली जागा आहे बुवा. म्हणून गजर घेतो आणि गजराच्या माध्यमातून थोडासा बुवा काय आहे या कलियुगामध्ये एक काळ होता बाणासूर. 4 अक्षराचा असला काय सांगणार नाही. 4 अक्षराचा बाणासूर
मेला गर्व झाला, माझ्या एवढं कोण नाही, मी 12च्या नंतर उठतो. तो सुद्धा बाणासूर म्हणायचा. 4 अक्षराचा बाणासूर मेला. 3 अक्षराचा रावण मेला. 2 अक्षराचा कंस मेला. आता या कलियुगामध्ये 1 अक्षराचा मी. हे सगळं मी करतो. मी 12च्या नंतर हे सगळं मी करतो. हे सगळं मी करतो. माझ्या नादाला लागायचं नाही. मी नाट करून टाकली. माझ्या नादाला लागू नको. म्हणजे कोण तू बाबा? याचं कारण मी. हे सगळं मी करतो. अरे मी करणारा कोण आहे? झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही बुवा. झाडाचं पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. जीवन बुडबड आहे. व आज रात्री झोपलो, सकाळचा दिवस दिसेल याची गॅरंटी नाही. त्याच्या हातात आहे, त्या भगवंताच्या हातात आहे. आणि आम्ही म्हणतो उद्या तुला दाखवतो, बघ उद्या तुला मी दाखवतो. अरे उद्या काय? आज तू रात्री जाणार. तू आज रात्री जाणार, उद्या काय घंटा दाखवणार? हो घंटा. अरे घंटा देवळातली काय? हा तुला का तेच दिसते काय? तू कसं म्हटला मगाशी? समीर कदम बुवा. हो समीर कदम बुवा मगाशी सांगताय काय? चव्हाण बुवा म्हणजे अथांग महासागर संगीतातला. आणि आम्ही मात्र त्या किनाऱ्याच्या बाजूला अगदी आमच्या ह्याला पाणी लागते, बोटीला पाणी लागते. बोटीला एवढ्या वेळ लागतो काय? आमच्या बोटाला पाणी लागते. सरळ सांगायचं आमच्या पायाच्या बोटाला पाणी लागते. आणि हळू नको चला, आमच्या युक्त आम्हाला आमच्या बोटी काय गो असू दे. दीपक पांचाळ बुवा तिन्ही त्रिभुवनेची जरा झलक दाखवा. माऊली मगाशी पण एक आम्हाला भेटली माऊली इथे. ते म्हणाले चव्हाण बुवा लागली से आज समजला तो अभंग तुमचा आम्ही कायम करतो. बबन शिंदे इथलेच मला वाटतं मेन ते बघ आहे बघ. ते आम्ही ते भजन उत्तम करतात. त्यांनी जवळजवळ 30-35 सिंगल वारा मला वाटतं गणपतीत केल्या. म्हणजे कुठेतरी तो वारसा ते जपतात, मंडळी सांभाळतात. पोलीसमध्ये रिटायर आहेत, पण इथे समाजसेवा आणि आपली संस्कृती जपण्याचं काम, एकत्रित समाजाला आणण्याचं काम ते प्रामाणिकपणे करतात. बबन शिंदे एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बबनराव तो मी लागलीसे असं म्हणतो मी, पण तुमच्यासाठी एक गाणं तयार केलं आता मी. लगेच 2 ओळी बघा. तुम्ही काय देऊ नको मला, देऊ नका. तुमची इच्छा आहे देण्याची मला कळते, पण तुम्ही देऊ नका. पैसा पाहिजे ना गाडी ना बंगला ना पैसा पाहिजे. आमच्या बबन शिंदे सारखा देव माणूस 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 पाहिजे. ना गाडी ना बंगला ना पैसा पाहिजे. ना गाडी ना बंगला ना पैसा पाहिजे.
देवाची सेवा करता, समाजाची सेवा करून भारत देशाची, महाराष्ट्राची, कोकणची सेवा केलात. रिटायर झालात तरी सुद्धा सेवेचं रथ तुम्ही व्रत सोडलं नाही. असेच राहा, भगवंताची सेवा करा. लक्ष्मी, महालक्ष्मी रवणार तुम्हाला उदंड आयुष्य देणार. टाळ्या वाजवा एकदा सोडत जायच्या. सन्माननीय स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ केळी, आयुष्य मोजावया बैसला मापारी. एखादे तरी चरण म्हणा. ठीक आहे वा, म्हणतो मी. मला एकच म्हणायचं भाऊ, हा माणूस ग्रेट माणूस आहे. ग्रेट बघ, दिसायला सुद्धा स्मार्ट माणूस असा पाहिजे बघ. नाही तर ह्या बघा, पोरगी किती तुला? 2 आहे. नंतर 12च्या नंतर उठतो तो. ठीक आहे माऊली, मगाशी बुवांना मी एक राग विचारला होता. राग मी मुद्दाम विचारला, मुद्दाम. कारण इथे सगळे जाणकार माझ्यापेक्षा गाणारे इथे आहेत, आले आहेत इथे सगळे माझे मित्रमंडळी. ते बुवा बघायचे. पंडित बुवा कुठे आहेत? पंडित बुवा रुपेश पंडित, सॉरी अल्पेश पंडित. हो, काय जबरदस्त व्यक्ती आहे. गोड गळा आणि अभ्यास जाणकार. बुवा अशी जाणकार मंडळी इथे आलेली आहे. आता आहे रे बुवा, हे जाणकार म्हणून लोक येतात इथे. यांना आता घरी काय झोपले नसते. मगाशी तो एक माणूस बोंबटला तुमच्या नावाने सुरुवातीला. तो काय घरी बोंबटला नसता, तो 12च्या नंतर बोंबटला असता. तो इथे का आला? पण तुम्ही सारखे त्याला बोलल्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं. तो गेला घरी. म्हणजे बुवा कोणाला दुखवायचं नाही. आज चिठ्ठी आलेल्या बुवा, हे अभंग आयुष्य मोजाव आहे. हे अभंग चिंतामणी बुवा पांचाळ, माझे गुरु माऊली, त्यांनी कंपोज केलेले अभंग आहे. तिन्ही त्रिभुवनी त्यांनीच कंपोज केले. हे अभंग दुर्मिळ आहेत. आता ऐकायला मिळणार नाही माऊली. सगळं ऐकायला मिळेल. काय ऐकायला मिळेल? रडू नको बाळा, हे रोज ऐकायला मिळेल. स्वर्ग मृत्यू पाताळाचा एक फक्त एक बोलणं. तिन्ही त्रिभुवनी सागम पगम पसानी सानी पम पनी पम पम गम रे नीसा सागम पगम पसानी मनी मम गम मनीसा तीनी त्रिभुवनी अम्बी वैभव. वैभवाचे धनी
स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला. बुवाना मगाशी राग बुवा विचारलेला मुद्दाम तो पुस्तकात शोधून मिळणार नाही हे मी मुद्दाम बोललो. मुद्दाम बघू तरी काय करतो व काय ना साधा राग आहे तो. त्या रागाचं नाव आहे देशकार. तुमचं झालेलं आहे पण तरी तुम्हाला ते 32 वर्ष ह्याच्यात गेली. आता घासतो सानिद मद सानिद पद मद मगरे गम गरे गरे सानिद मलय गीता चंदन गंधित रूप तुला. सकाळ झाली ना स्वीकारा तो राग आहे तो भोपाळीच्या अंगाने चालतो. भोपाळीच्या अंगाने बघा सानिध मध रे सानिध मध मग ग मग रे ग रे सानिध पद पद मी लोके बोला सांगतोय. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला चारी वेदांचा फुलोरा मांडीला. चारी वेदांचा फुलोरा मांडीला. उदो उदो बोला उदो उदो बोला उदो उदो बोला पण त्याच्यामध्ये गजर राहून जातो. एक डबल बारीचा गजर म्हटलं तर घेतलाच पाहिजे. बघा काय काय बोललेले आहेत त्याचा उलगडा मी गजराच्या माध्यमातून करतो. बघा जरा नीट आहे का. हरिनाम ही तरनारा है. डबल बारी भजन को कंठी शाना है. डबल बारी भजन को कंठी शाना है. डबल बारी भजन को कंठी शाना है. या कलियुगामध्ये नाम ही तरनारा है. नाम
याच्यात चाली येतात, काय काय चाली गोड आहे. मध्यंतरी एक चाल आली भाऊ, लय काय या सगळ्या बुवानी चाली की वाट लावली. फक्त 2 महिने चालणार आणि लोक विसरले. पण जुना ते सोना, ओल्ड इज गोल्ड. आजही त्याच ताकदीने स्पीकरवाल्यांकडे हे गाणं असणार. श्री हरी जगत पिता दुर्गती तोरथा, श्री हरी जगत पिता दुर्गती तोरथा. उदो अंगाबाईचा माहेचा माहे धरा शहरी कोल्हापुरा, माहेचा माहे धरा शहरी कोल्हापुरा. येऊया लाभ दर्शनाचा. प्रल्हाद शिंदे आपल्यामध्ये नाही आहेत. प्रल्हाद शिंदे गेले पण गाण्याची चव ठेवून गेले. गाण्याची चव देऊन गेले लोकांना. लता मंगेशकर नाही. लता दिदींचं एक एक गाणं जर पुन्हा पुन्हा ऐकलं ना डोळ्यातून पाणी येते. त्यांचं ते गाणं नाम म्हणून आपण भजनाची परंपरा सोडूया नको म्हणून म्हणतो बघ आपण हरिनाम करले कधी किती संत जन भक्त प्रल्हादाई करला मुखी नारायण. भक्त प्रल्हादाने भक्ती केली बघा. भक्त प्रल्हादाने भक्ती केली, मनापासून केली.
मुखामधलं नारायण नारायण देवाचं नाव सोडलं नाही, डोंगरावरून ढकललं, दरीतून भक्त प्रल्हादाला टाकलं खाली, नारायण नाम त्यांनी सोडलं नाही. तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये भक्त प्रल्हादाला सोडलं तरी नामस्मरण सोडलं नाही. वाल्याचा वाल्मिकी झाला, आधी तो कोण होता सगळ्यांना माहिती आहे, पण राम मरा 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 म्हणता म्हणता राम राम त्याच्या मुखामध्ये आला. मग शेवटी नामस्मरण आपल्याला कळतं, म्हणून म्हणतो बघा, भक्त प्रल्हादाई करला मुखी नारायण, या कलियुगामध्ये भक्ती मार्ग खरा आहे, भक्ती मार्ग खरा आहे, भक्ती मार्ग आपल्याला खरा आहे. डबल बारी भजन चोकांची शान आहे, अहंकार निपणा नको बुवा भजनी, त्यांनी भजनामध्ये अहंकार केला ते लयाला गेले. रावण अहंकारी होता, संपला. चांगदेव 1200 वर्ष तपश्चर्या केली चांगदेवाने, मेलेल्या माणसाला जिवंत करायचा. बाबू मी चव्हाण बुवा सांगतोय, लक्षात ठेवायचं आयुष्यभर. चष्मा लागला तरी चालेल, बाजूवाली तुला नाही दिसली तरी चालेल, ह्याला दिसू दे बाजूवाली, आम्हाला नको, आमची एक आहे तेवढी बस, एका देवा केशवा. हे लक्षात ठेवायचं. चांगदेव 1200 वर्ष तपश्चर्या केली, मेलेल्या माणसाला चांगदेव जिवंत करायचा. एक दिवशी प्रेत त्याच्या दरबारात, अशी प्रेत पडलेली असायची, तेव्हा तो सांगायचा चांगदेव उठा, ती सगळी प्रेत उठून वाटायला लागायची, चालायला लागायची. प्रेत एवढा तपस्वी भारी होता. एक दिवशी तपाला बसला, समोर प्रेत बसलेले, झोपलेले सगळे प्रेत, डोळे बंद केले चांगदेव आणि तपश्चर्याला बसला. बाजूवरून त्याच बाजूने मुक्ताई, आमची मुक्ताई, लाडकी मुक्ताई बाजूने जात होती. तिला कोणी सांगितलं की बाबा इथे बाजूला तपस्वी चांगदेव, मोठे चांगदेव तपस्वी आहेत, ते मेलेल्या माणसाला जिवंत करतात. हो का? तर मुक्ताई एवढीशी छोटी आमची हो, ती बघायला गेली तिथे. मग बघते तर ती प्रेत सगळी मेलेली आहे. चांगदेव का उठत नाही, डोळे बंद करून तपश्चर्या करतायत. त्या मुक्ताईने एकच शब्द वापरला, उठा उठा आणि पंढरीच्या वाटेला चला. त्या प्रेताला सांगितलं, ती सगळी प्रेत, सगळी होती तेवढी प्रेत उठून नामस्मरण करत गेली. डोळे उघडले चांगदेवाने, बघतो तर संपूर्ण पटांगण खाली. चांगदेव म्हणतो, अरे आज असं काय एक पण प्रेत आलं नाही, असं काय? तर बाजूवाल्याने सांगितलं, त्याच्या मित्राने सांगितलं, चांगदेवा अरे एक छोटीशी मुलगी आलेली, एक छोटी मुलगी आली, तिने सांगितलं, त्या प्रेताला सांगितलं चला देवाचं नामस्मरण करा, पंढरपूरला जा. सगळी प्रेत गेली. हो का? एवढी मुक्ताई, एवढी पराक्रमी, एवढी छोटी मुलगी. म्हणून त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र चांगदेवाने लिहायला सुरुवातीला सादर प्रणाम म्हणायचं, तर ती मुलगी छोटी, तिला प्रणाम कसा करायचा? एवढा मोठा तपस्वी, एवढ्या मुक्ताईला प्रणाम नमस्कार कसा काय करणार? कॅन्सल, ते लिहिलं नाही. पुढे तुला आशीर्वाद असं म्हणण्यासाठी पेन काढलं, तिथे थांबला, म्हणजे माझ्यापेक्षा ही मोठी कधी, मग कसला आशीर्वाद द्यायचा? म्हणून त्याने त्याचं पेन काय चाललं नाही चांगदेवाचं, आणि तो कोरा कागद घडी करून चांगदेवाने मुक्ताईला पाठवला निरोप म्हणून. आणि तो कागद बघितला मुक्ताईने, आमच्या छोट्या मुक्ताईने, आणि त्या कागदामध्ये बघते तर कोरा कागद. त्या कोरा कागदाला बघून आमची मुक्ताई म्हणाली, अरे चांगदेवा 1200 वर्ष तपश्चर्या केलीस, कलेचा गर्व झाला, मेलेल्या माणसाला तू जिवंत करणारा एवढा मोठा तपस्वी, पण तू कोरा राहिला का? अहंकारी. म्हणून माणसामध्ये अहंकार नको. मंदिराचे कळस, आपल्या कोकणामध्ये मंदिर आहेत बघा, मंदिराचे कळस उंच आहे, पण मंदिरामध्ये प्रवेश करताना मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा नेहमी छोटा असतो का? जो भक्त वाकून गेला त्याला देव भेटला, त्याला रवळणात भेटला, आणि जो भक्त असा ताड गेला, तो आपटून मेला, त्याला देव कधी भेटत नाही. म्हणून लहानपणात एका देवा मुंगी सागरेचा राहावा. म्हणून म्हणतो बघा,
आदराने यूट्यूबला आमच्या 12 बघता, आदराने चव्हाणबुवा नमस्कार करता. एवढं मोठं भाग्य आहे आमचं. नाही तर कोण विनोद चव्हाणबुवा? माझं गाव कुठला? तुमचं आमचं नातं काय भाऊ? पण तुम्ही मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी आमच्या रेकॉर्ड करता, व्हिडिओ करता, ते तुम्ही ऐकता, आमची वावा करता, आम्हाला टाळ्या वाजवता, आशीर्वाद देता. हे आम्ही कमवलं. हे पैसे राहत नाही, हे उद्या संपणार. पण माणसाचं प्रेम, माणसाची कला, माणसाचं कर्म जिवंत राहते. बरोबर ना? बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. माणसाचं कर्म चांगलं असेल तर मनुष्य गेला. अरे कदमबुवा, जगाच्या पटलावर, जगाच्या या नाट्यरंग आहे. जीवन म्हणजे एक नाट्यरंग आहे, रंगमंच आहे. अरे या जीवनाच्या रंगमंचावर असे जगा, अशी कला करा की तो मनुष्य मेला तरी त्या रंगमंचावर त्याने केलेली कला ही जिवंत राहिली पाहिजे. मेल्यानंतर माणसाने आठवण काढली पाहिजे, अमुक माणूस होता, वा छान गायचे, छान पेटी वाजवायचे. बस झालं. आणि काय पाहिजे? एवढं राहिलं बस ना. आम्ही पाटील बुवांची आठवण का करतो? कदम बुवांची आठवण का करतो? चंद्रकांत कदम, परशुराम पांचाळ, चिंतामणी पांचाळ, काशीराम परब आठवण का काढतो? का त्याने या भजनासाठी तसं केलेलं आहे. म्हणून बघा, नाचही होणार आहे, नाचही होणार आहे, डबल बारी भजन कोकणची शान. गौरव सुनील शिवगर एक लग्नगीत म्हणावं. तो का कुठे गेला? गाडीला. मी कधी बाबांनो मंगळाष्टकावर कधी गायला नाही, कधीच गावत नाही. कधी एक वेळ म्हणण्याचा प्रयत्न करतो. कधी गायले नाही. प्रयत्न करतो. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र कमला वेदिका शिप्रा वेद्रवती सुरनवी गाथातया गंडकी पूर्णा पूर्ण जली समुद्र सरिता पूर्या सदा मंगल शुभमंगल. आयुष्यात कधी एवढे 30-32 वर्षात हे कधी गायलं नव्हतं. पण ही पाळी हे मला माहीत नाही. आणि प्रयत्न केले ना. पुढच्या वेळी नक्की म्हणेल, चांगली म्हणेल. धन्यवाद.
Hello.